येऊया तुझ्या आता चेन्नईच्या प्रवासाकडे. येस. जसं मी सुरुवातीला म्हटलो ते एकदम छोट्या गावातनं तू डायरेक्ट चेपॉकपर्यंत तिथे गेला आणि चेपॉकचं मैदान, चेपॉकचं लोक, ते पिवळा सगळे जर्सी घालून, तो पिवळा समुद्रच म्हणतो ते राम कॉमेंट्रीमध्ये. तर तिथे म्हणजे तुम्ही प्रिपरेशन करताना सुद्धा किंवा प्रॅक्टिस करताना पण तेवढीच बऱ्यापैकी गर्दी असते. तर पहिली मॅच तुझी, पहिल्या दिवशी ज्यावेळेस तू चेपॉकमध्ये पाऊल ठेवलंस मॅचसाठी म्हणून, ऑब्व्हियसली खेळत नसशील, तू बाहेर बसला असशील, पण तो एक्सपिरियन्स कसा होता? मी एवढा लाऊड क्राऊड कधीच आयुष्यात एक्सपिरियन्स नव्हता केला. लाईक दॅट इज समथिंग एव्हरी CSK प्लेअर विल टेल यू की खूप डेडिकेटेड आहे लोक त्यांच्या फ्रँचायझीसाठी. खूप प्रेम आहे त्या लोकांचं आणि ऑब्व्हियसली त्या फ्रँचायझीने तेवढं अचीव्ह पण केलं आहे राईट थ्रू आउट द इयर्स. की 5 IPL टायटल्स इज नॉट अ इझी थिंग ॲट ऑल. ॲज यू सेड की फर्स्ट टाईम मी जेव्हा चेपॉकला गेलो की इट वॉज अमेझिंग, एस्पेशली वेन माहीबाई यूज टू गो टू बॅट. इट वॉज अनरियल. लाईक यू कॅनॉट बिअर दॅट साऊंड. इट वॉज दॅट. बरोबर. त्यासाठी एक किस्सा मी छोटा तुला सांगतो. आमच्या कॉमेंट्री पॅनलमध्ये मी बरेच वेळा करत असतो कॉमेंट्री, तर आम्हाला सांगितलं जातं प्रोड्युसरकडनं की बोलू नका, शांतता ठेवा, टेक अ पॉज, कारण माहीला तिकडनं बाहेर येऊन चालत जाऊ दे. आणि मग तो शोर मीटर होतो बाजूला, मग तिथे दाखवलं जातं किती आवाज, आणि तो आवाज म्हणजे आक्रोश, म्हणजे तो कानठळा बसवणारा असतो रे. खरं अनरियल एक्सपिरियन्स ॲक्च्युली, आणि सगळ्यांनी एक्सपिरियन्स केलं पाहिजे लाईफमध्ये एकदा ती गोष्ट. आम्ही फक्त एवढंच रूट करायचो की जाऊन त्यांनी खूप सक्सेस मारावे, कारण की ते क्राऊड अजून मग आवाज अजून वाढेल. ते एन्जॉयमेंट आहे ॲक्च्युली. लाईक वेन यू आर नॉट प्लेइंग, वेन यू आर वॉचिंग, यू आर अ फॅन बेसिकली. यू आर अ प्लेअर हू इज अ फॅन ऑफ दॅट पर्सन. की माझ्यासाठी पण एक तो फॅनसारखाच एक्सपिरियन्स आहे की मी त्यांना बॅटिंग करतात सगळ्यात छान व्ह्यू मला आहे अख्ख्या ग्राउंडवर. खरं आहे. सो मी तो एन्जॉय केला पाहिजे. त्यामुळे तुला इन्साइट पण माहिती आहेत की बॅटिंगला जाताना काय किंवा किती नंबरला जाणार. Exactly. तू त्या हर्डलमध्ये पण होतास, तेच. त्यामुळे तू एन्जॉय जास्त करू शकतो. खूप एन्जॉय केलं मी. माझ्या लाईफचा बेस्ट एक्सपिरियन्स होता तो. लाईक ऑल द इयर्स आय प्लेड इन IPL सो फार हॅव बीन लाईक रिअली गुड, हॅव टॉट मी अ लॉट. मी आता खूप बेटर व्हर्जन झालो आहे माझ्या स्वतःचं. मी जास्त मला स्वतःला समजून घेऊ शकलो. आय हॅड ॲक्सेस टू द बेस्ट पीपल इन द वर्ल्ड. वा. सो मी त्यांच्याशी बोलून, कॉन्व्हर्सेशन करून, माझ्या मनातले डाऊट्स, क्वेश्चन्स विचारून, इव्हेंच्युअली दॅट ॲज अ प्लेअर दॅट इज मोर इम्पॉर्टंट. की तुम्ही लाईक एव्हरी इयर यू गो आउट देअर, तुम्ही काहीतरी शिकता, ते स्वतःच्या गेममध्ये अप्लाय करता, यू गेट बेटर. ती जर्नी इज व्हेरी गुड.